करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात सध्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली विविध कामं सुरू आहेत। याच कामाचा एक भाग म्हणून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचं संवर्धन आणि दुरुस्तीचं काम होणार आहे। त्यामुळे 14 ते 17 मार्च या कालावधीत मुख्य गाभाऱ्यातील देवीचं दर्शन भाविकांसाठी बंद राहील। या कालावधीत भाविकांना देवीच्या उत्सव मूर्तीचं आणि तत्व कलशाचं दर्शन मिळेल। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा शासनाने मंजूर केलाय। एकूण 1665 कोटी रुपये खर्चाचा हा आराखडा असून त्यापैकी 143 कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्यातील निधी प्रशासनाला प्राप्त झालाय। सध्या देवस्थान समिती, पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं अंबाबाई मंदिर परिसरात विविध कामं सुरू आहेत। त्यामध्ये गरुड मंडप उभारणी, मनकर्णिका कुंड आणि नगारखाना दुरुस्तीच्या कामाचा समावेश आहे। तर पुरातत्व विभागाच्या वतीनं मंदिरातील अन्य काही कामं सुरू आहेत। त्यातून 14 ते 17 मार्च या कालावधीत मंदिरातील गाभारा दुरुस्तीचं काम होणार आहे। गाभाऱ्यात लावलेले अनावश्यक बल्ब, फरशी आणि गळती काढणं, इलेक्ट्रिक वायरिंग दुरुस्ती यासह अन्य कामं केली जातील। त्यामुळे 14 ते 17 मार्च या 4 दिवसात गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही। त्याऐवजी पितळी उंबऱ्याबाहेर उत्सव मूर्ती आणि तत्व कलश ठेवून त्याचं दर्शन भाविकांना घेता येईल। 18 मार्च रोजी धार्मिक विधी पूर्ण करून देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन पुन्हा सुरू होईल।